ख्रिस्त येशूमध्ये सर्वांना प्रीतीचा सलाम. या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि 2026 साठी आपल्या सर्वांपर्यंत परत एकदा शबा शाळेचा धडा आणि याची तिमाही आलेली आहे. आणि या तिमाहीमध्ये आपण सर्वजण शिकणार आहोत ज्या पुस्तकाचं शीर्षक आहे स्वर्ग आणि पृथ्वी एकत्रित करणे. या संपूर्ण पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं जे सेवा कार्य त्याच्या शिष्यांकरिता, त्याच्या सर्व सेवकांकरिता आणि विश्वासांकरिता निवडलेला आहे त्याचा अभ्यास आपण करत आहोत. विशेषतः या तिमाहीमध्ये आपण पौलाचे 2 पत्र यावर भर देणार आहोत, फिलिप्पिकरास पत्र आणि कलसेकरास पत्र. ख्रिस्तानं पौलाची निवड केली आणि या निवडीमध्ये या सर्व शिष्यांना देखील परमेश्वर ख्रिस्तानं सांगितलेलं आहे की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांना प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा करा. आज हा विश्वास संपूर्ण जगापर्यंत जात असताना पौलानं त्याची जी सुवार्ता वाढवली हे त्याचं मूळ भाग आहे. विशेष करून आपण या संपूर्ण तिमाहीमध्ये पाहणार आहोत की जे सेवा कार्य पौलाद्वारे झालेलं होतं, हे सेवा कार्य फिलिप्पिकरास मंडळीमध्ये जी मंडळी पौलानं स्वतः तयार केली आणि कलसेकरास मंडळी ज्याच्यापर्यंत कधी त्याची भेट झालेली नाही, परंतु तरी देखील ही मंडळी जी पौलानं उभी केलेली आहे पत्रांद्वारे, या मंडळीबद्दल आपण पाहणार आहोत. आपल्याला या संपूर्ण तिमाहीमध्ये लक्षात येईल की पौल तुरुंगवासामध्ये असताना ही पत्र लिहित आहे. या दोन्ही मंडळीच्या सुधारणुकीसाठी ही पत्र तो लिहित आहे. आणि आपण या संपूर्ण तिमाहीमध्ये पाहत आहोत की जी ख्रिस्ताची इच्छा होती की विदेशांपर्यंत देवाचं वचन पोहोचलं जावं, याचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि आजचा जो पहिला धडा आहे तो धडा आपण सुरू करण्या अगोदर आजचे जे आपल्यामध्ये अतिथी आहेत त्यांची आपण ओळख करून घेत आहोत. आपल्यामध्ये पास्टर सुजय माने आहेत आणि पास्टर सागर मोहिते आहेत. या धड्याची सुरुवात करीत असताना आपल्यामध्ये पास्टर सागर मोहिते सुरुवातीची प्रार्थना करतील. प्रार्थनेत असूया. कृपा परमेश्वरा, तुझा आभार मानतो. ही सुसंधी तू आम्हाला दिलीस तुझ्या वचनाचं चिंतन आणि मनन करण्यासाठी. बापा, जे तुझ्या वचनाचं चिंतन आणि मनन आम्ही करत असताना तू आमच्या संगती हो आणि आम्हा सर्वांवरती तुझी विशेष कृपा दृष्टी तू कर. इथून पुढची वेळ आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या पवित्र हातात देऊन ही विनंती येशूच्या द्वारे केली म्हणून आहे. आमेन. आमेन. धन्यवाद पास्टर. आपण पहिला धडा सुरू करत आहोत. या धड्याचं शीर्षक आहे छळ झाला परंतु त्याग केला नाही. आणि या धड्यासाठी सुवर्ण वचन देण्यात आलेलं आहे फिलिप्पिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 4थं वचन. हे वचन म्हणतं, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. आज हे वचन आपल्या सर्वांना अशा रीतीने प्रेरित करतं की आपल्या सर्व वाईट प्रसंगामध्ये, छळामध्ये देखील आपण कसा आनंद करणार, अडचणीमध्ये देखील आपण कसा आनंद करणार आहोत, हा सर्व भाग आपण पौलाद्वारे शिकणार आहोत. परंतु त्या अगोदर एका पाळक साहेबांची एक साक्ष आजच्या धड्यामध्ये आपल्या सर्वांसाठी आहे. एक पास्टर होते आणि त्यांच्यावर एक दोष आला, दोषारोप करण्यात आला आणि त्या दोषारोपामुळं त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. जवळपास 2 वर्ष हे तुरुंगामध्ये होते. आणि या 2 वर्षाच्या तुरुंगवासामध्ये ज्यावेळेस जे इतर कैदी होते त्यांची आणि या पाळक साहेबांची भेट झाली, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हे पास्टर आहेत आणि अचानक रीतीनं चुकीच्या गोष्टीसाठी त्यांच्यावर दोषारोप करण्यात आलेला आहे. त्यांची चूक नसताना देखील त्यांच्यावर हा दोषारोप आहे. परंतु त्यावेळेस त्यांच्या लक्षात येत आहे की हे पाळक साहेब आहेत आणि या सर्व कैद्यांनी त्यांना विनवणी केली की आम्हा सर्वांना संदेश द्या. आणि या पाळक साहेबांनी त्यांना संदेश दिले आणि मग या पाळक साहेबांच्या संदेशाद्वारे अनेकांचं जीवन बदललं. अनेकांनी हा विश्वास मान्य केला, अनेकांनी बाप्तिस्मा देखील घेतला. अर्थात कठीण असतं की जर आपली चुकी नसताना आपल्यावर दोषारोप करण्यात आलेले आहेत, परंतु ज्यावेळेस देवाची काहीतरी योजना असते, ती योजना ज्यावेळेस परिपूर्ण होते त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की परमेश्वर अशा वाईट प्रसंगापर्यंत आपल्याला का घेऊन जातो. आणि मग ज्यावेळेस या पाळक साहेबांची सेवा जेलमध्ये पूर्ण होत आहे हे त्यांना लक्षात आलं,
त्यावेळेस त्यांच्या मनाला समाधान वाटत आहे की परमेश्वरानं या कार्यासाठी माझी निवड केली. त्या कैद्यांचा बाप्तिस्मा झाला, अनेकांनी हा विश्वास देखील मान्य केला. ज्यावेळेस पौल त्याची सेवा करत होता, त्याचा सहकारी सिलास हा त्याच्या समवेत आहे आणि त्याच्या या सेवेमध्ये त्याच्यावर देखील दोषारोप करण्यात आले, त्यांना देखील धरण्यात आलं आणि देवाची सेवा योग्य रीतीनं प्रामाणिक रीतीनं करत असताना त्यांना बंदीखान्यामध्ये टाकलेला आहे. आणि आपल्याला प्रेषितांची कृत्ये 16व्या अध्यायामध्ये हा भाग पाहायला मिळतो. आणि बंदीखान्यामध्ये असताना देखील, त्यांचे पाय खोड्यामध्ये बांधलेले असताना देखील ते मध्यरात्री उठून देवाची स्तुती करत आहेत, देवाचं गौरव करत आहेत. आणि मग आपल्याला लक्षात येतं की हा भाग आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रेरित करणारा आहे की अशा परिस्थितीमध्ये ही लोक कशी काय देवाची स्तुती करू शकतात. त्यांच्यावर छळ होत आहे, त्रास होत आहे, त्यांना फटके मारलेले आहेत, त्यांच्या शरीरातला जखमा झालेल्या आहेत, परंतु तरी देखील ते देवाचं गौरव करत आहेत. आजचा धडा आपल्याला शिकवणार आहे की छळ होत असताना देखील आपण आनंद कसा करू शकतो. रविवारचा मुद्दा आपल्या सर्वांसाठी आहे की पौल जो येशू ख्रिस्ताचा बंदिवान आहे. फिलिप्पेकरास पत्रामधून आपण हा भाग सर्व शिकणार आहोत आणि याच्यामधून आपल्याला लक्षात येतं की ही त्याची जी सेवा आहे ती सेवा कधीही खंडित झाली नाही. जरी त्याला बांधण्यात आलेला आहे, जरी तो बंधनामध्ये आहे, परंतु तरी देखील त्याला त्याची ही सेवा पुढे नेण्यासाठी कोणतीही गोष्ट अडवू शकत नाही. इफिसकरास पत्र 3 अध्याय आणि 1 वचन म्हणतं, या कारणास्तव मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. पौल स्वतः मान्य करतो आणि याची कबुली देखील देतो की तो स्वतः बंदिवान आहे. या गोष्टीबद्दल त्याला कोणतीही लाज वाटत नाहीये, कारण तो ख्रिस्ताचा बंदिवान आहे. देवाचं कार्य करण्यासाठी कोणतीही अडचण आपल्या समोर आली ती आनंदानं स्वीकारण्यासाठी आजचं वचन आज आपल्या सर्वांना प्रेरित करणार आहे. संपूर्ण शास्त्रामध्ये आपल्याला एक्झॅक्टली सांगितलेलं नाहीये की नेमका हा कुठं होता, कोणत्या बंदीखान्यामध्ये होता. त्याच्यासाठी 2-3 गोष्टी आपल्याला 2-3 मुद्दे दिलेले आहेत की कदाचित या भागामध्ये तो असू शकतो. एका पत्रामध्ये पौल म्हणत आहे की कैसराच्या घराकडून सर्वांना सलाम सांगण्यात येत आहे. कदाचित तो तिथं असू शकतो. एका ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की प्रेटोरियम असा एक शब्द आपल्या सर्वांकरिता देण्यात आलेला आहे की या भागामध्ये तो असू शकतो. या शब्दाचा अर्थ आहे की प्रादेशिक राज्यपालाचे अधिकृत निवासस्थान. कदाचित या विभागामध्ये तो असू शकतो, या नजर कैदेमध्ये तो असू शकतो. महत्वाचा भाग असा आहे की आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला कोणती गोष्ट बांधून ठेवलेली आहे, परंतु तरी देखील ती सेवेला अडवू शकत नाही, ख्रिस्ताच्या विश्वासाला अडवू शकत नाही, कोणतीही अडचण तुम्हाला देवाचं कार्य पुढे नेण्यासाठी अडवू शकत नाही. आणि हा भाग पौल आज आपल्या सर्वांना शिकवत आहे. इथून पुढं सोमवारचा आणि मंगळवारचा मुद्दा आपल्यामध्ये सुजय माने आहेत, ते आपल्या सर्वांकरिता चालवतील. सुंदररित्या पास्टरांनी आपल्याला धड्यातून शनिवारचा आणि रविवारचा मुद्दा सांगितलेला आहे. आज आपण सोमवार आणि मंगळवारचा मुद्दा पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं साखळदंडामध्ये पौल याची भूमिका, त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे त्याचं जीवन व्यतीत होतं याबद्दल सांगत आहे. आणि पौल त्याच्या साखळदंडातील असणारी भूमिका लोकांसमोर अशा प्रकारे प्रकट करतो की ज्याच्यातून मनुष्यानं ख्रिस्ताला सामोरं ठेवून त्याचं जीवन हे प्रकाशित करायला हरकत नाही. आणि म्हणून पौल मासिदोनियामध्ये असताना रोमी साम्राज्यानं त्याच्यावरती जो अत्याचार केला, त्या अत्याचारामध्ये हा जो पौल आहे तो प्रामुख्याने अडकला गेला. तो कोणता खून करणारा किंवा गुन्हेगार किंवा अट्टल मोठ्या कोणत्या तरी गुन्ह्याने तो माखलेला असा नव्हता तो, परंतु देवाच्या वचनाची सुवार्ता करत असताना, देवाची शुभवर्तमान इतर लोकांपर्यंत सादर करत असताना त्याला साखळदंडांनी कारागृहामध्ये त्याची शिक्षा देण्यात आली. आज आपण पाहतो विशेष करून की कारागृहामध्ये असणारं जे अस्तित्व आहे, ते अस्तित्व पौल आम्हाला ह्या सर्व गोष्टीतून, पुस्तकातून सांगतो की आज कारागृहातील जीवन असेल, आज आपण प्रामुख्याने पाहतो की त्या जीवनामध्ये गोंगाट असेल, अशांतता असेल, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सौम्य वातावरण नसेल, परंतु पौल या सर्व गोष्टीतून जात असताना
त्याला जेलमध्ये टाकलेलं असताना, कैद्यगृहामध्ये टाकलेलं असताना पाऊल आम्हाला पटवून देतो की त्याला त्रास झाला, त्याला मार बसला, त्याला अनेक प्रसंग पेचातून जावं लागलं, भुकेला राहिला, उपवासाची मार त्याच्यावरती आली. अनेक लोकांनी त्याला परमेश्वराचं नाव घेतो म्हणून त्या ठिकाणी त्रास देखील दिला. परंतु कारागृहामध्ये असताना सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्याने परमेश्वराचं नाव उंच करून पवित्र देवाला साजलं असं त्यानं जीवन कारागृहामध्ये देखील जगलेलं आहे. आज आपण पाहतो की कारागृहामध्ये जे शिपाई आहेत त्यांनी देखील पाऊलाकडे पाहून त्यांचं देखील जीवन बदललेलं आम्हाला पाहायला मिळतं. शांतता आणि प्रार्थनामय जीवन हे पाऊलानं इतर लोकांना देखील समजून सांगितलं. जरी तो दुःखात होता, अडचणीत होता आणि म्हणून दुसरे करासपत्र याचा 6वा अध्याय आणि 4थ्या वचनापासून जर आपण वाचलं तर आम्हाला एक गोष्ट कळून येते. तर सर्व गोष्टीत देवाचा सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो. फार धीराने, संकटात, विपत्तीत, पेच प्रसंगात, फटकेखान्यात, बंदिवासात, दंग्याधोप्यात, काबाड कष्टात, जागरणात, उपवासात, तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने, पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्वाच्या शस्त्रांनी, गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने आम्ही आपली लायकी पटवून देतो. फसवणारे मानले तरी आम्ही खरे, अप्रसिद्ध मानले तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असे म्हटले तरी पहा आम्ही जिवंत आहोत, शिक्षा भोगणारे असे मानले तरी जिवे मारले नाही. ही देवानं पावलाच्या जीवनामध्ये आणि विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनामध्ये देवानं प्रामुख्यानं त्यांच्यामध्ये असणारी उपस्थिती आज आम्हासमोर दाखवून दिलेली आहे. आमच्यासमोर अनेक प्रसंग असतील, अडचणी असतील, त्रास असतील, परंतु पाऊल प्रामुख्याने आम्हाला समजून सांगतो की जे जीवन पवित्र देवाच्या सानिध्याचं आहे ते कधीही पवित्र देव आम्हाला दुरावं देत नाही. तो आमच्या संगती राहतो, सातत्यानं राहतो. आणि म्हणून आज मंगळवारच्या मुद्द्यामध्ये देखील पाहतो की पाऊल जरी साखळदंडामध्ये असला किंवा शिक्षेमध्ये जरी असला तरी त्याचं सेवा कार्य त्या ठिकाणी तो थांबवत नाही. आणि म्हणून पाहत आहे की दुसऱ्यांदा मिशनरीच्या काळामध्ये पाऊल आशिया प्रांतामध्ये त्याने जाण्याचा बेत केला, परंतु पवित्र देवाच्या आत्म्याने त्यास त्या ठिकाणी जाऊ दिलं नाही. आणि मग ज्या त्रिवोस या ठिकाणी पाऊल झोपी गेलेला असताना त्याला दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतामध्ये पवित्र देवानं त्याला दाखवलं की मासिदोनिया या ठिकाणामध्ये जे फिलिपी नगर आहे त्या फिलिपी नगरामध्ये जाऊन देवाची सुवार्ता शुभवर्तमान सांगायचं आहे. आणि फिलिप या नगरामध्ये तो जाऊन त्या ठिकाणची जी सुशोभित ज्या ठिकाणी त्या त्या नगराचा जो बदल होता, ज्या नगरामध्ये तो राहत होता, त्या नगराचा जो महत्वाचा जो आम्हाला भाग पाहायला मिळतो तो म्हणजे की ते मुख्य ठिकाण असून त्या ठिकाणी चांगल्या गोष्टींचा पुरवठा त्या ठिकाणी होता. आणि म्हणून पाहायला मिळतं की फिलिपीची भाषा जी आहे लॅटिन भाषेमध्ये होती आणि लॅटिन भाषामध्ये पाऊल देखील त्या लोकांना संबोधून देवाचा उपदेश सांगतो, देवाच्या गोष्टी सांगतो. बाजारपेठ असेल त्या ठिकाणी देखील, गावे असतील, नगरे असतील, या प्रत्येक ठिकाणी शुभवर्तमान त्याने गाजवलं आणि लोकांना अनेक प्रसंगातून नदीकाठीच्या मध्ये नदीकाठ्याच्या ठिकाणी पावलाने लोकांना देवाच्या प्रार्थनेमध्ये वाढवलेलं आम्हाला पाहायला मिळतं. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये असताना देखील देव त्याच्या संगती होता आणि फिलिपी मंडळीमध्ये पावलाने त्याचं कार्य हे संपवलेलं आहे. आणि अतिउत्तम प्रकारे पाऊल त्याचं जे कार्य आहे तो कार्य करून एक उद्योजका होती लुदिया नावाची, तिचं आणि त्याच्या कुटुंबाचं देखील तारण केलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आज आमची ही मोठी परीक्षा आहे की कठीण परिस्थितीमध्ये असताना आपण ख्रिस्ताला अनुसरणं आणि देवाच्या वाटचालीमध्ये जीवन जगणं कोणत्याही ठिकाणी असेल तर आपण देवाचा प्रचार करणं हीच प्रामुख्याने आपली गरज आहे. देवबाप करू, आपण सर्वांना मार्गदर्शन करू. धन्यवाद पास्टर. इथून पुढचे जे 2 मुद्दे आहेत, बुधवारचा आणि गुरुवारचा, आपल्यामध्ये पास्टर सागर मोहिते आहेत ते घेत. तर ह्यावेळेस आपण बुधवारच्या मुद्द्याकडे जात आहोत आणि बुधवारच्या मुद्द्याचा मथळा असा आहे, पौल आणि कलसे. आत्ताच आपण पास्टर सुजय यांच्याकडून ऐकलं की पौलाने काय केलेलं आहे, फिलिपेमध्ये पौल असता फिलिपेला पौलाने काय केलेलं आहे की
जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राच्या द्वारे फिलिपीपर्यंत ती सुवार्ता केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की कलसेकरस जे पत्र आहे किंवा कलसेपर्यंतची जी सुवार्ता आहे ती सुवार्ता कशी पोहोचलेली आहे. तर इपाफ्रास नावाचा एक व्यक्ती तिथे असतोय आणि तो इफिसमध्ये ज्यावेळेस पौल भाषण करत असतोय त्यावेळेस त्या इपाफ्रासने काय केलेलं आहे, त्याचं भाषण ऐकलेलं आहे आणि भाषण ऐकल्यानंतर त्याचं परिवर्तन झालेलं आहे इपाफ्रासचं. आणि असं म्हटलेलं आहे की तो एक देवाचा किंवा पौलाचा सहकारी म्हणून तो देवाचा सेवक झालेला आहे. आणि तिथून आपल्याला पाहायला मिळतंय की त्याने हे जे शुभवर्तमान त्याने जे ऐकलेलं आहे ते सर्व शुभवर्तमान त्याचं जे जन्मगाव कलसे त्याला म्हटलेलं आहे त्या कलसे गावापर्यंत तो शुभवर्तमान घेऊन गेलेला आहे. आता ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे. कारण कलसे गावाच्या विषयी जर आपण पाहिलं, कलशे नगर जे होतं त्या नगरांमध्ये खूप वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कारण असं म्हटलेलं आहे की कलसेमध्ये टाकसाळमध्ये तयार होणारी नाणी सूचित करत होते की तिथे जितकी नगरे होती ते वेगवेगळ्या देवादेवतांची उपासना भक्ती प्रार्थना करणाऱ्याशी ते होती. एवढंच केवळ नाही तर त्यांची जी प्रथा होत्या त्या कडक विधर्मी संस्कृतीमध्ये गुंतलेल्या होत्या. विशेष म्हणजे तेथील जे ख्रिस्ती लोक होते त्या ख्रिस्ती लोकांवर फार मोठी आव्हाने त्या ठिकाणी उभी होती. आणि केवळ त्या नगरातच शुभवर्तमान सांगण्यापुरतेच नव्हे तर शुभवर्तमानाच्या शुद्ध विश्वासाशी विश्वासू राहणे हे देखील त्या ख्रिस्ती लोकांना कठीण होते. आता आपल्याला पाहायला मिळतंय की परमेश्वर कशा प्रकारे कार्य करून घेत आहे. आता पौल भाषण करत असताना एपफ्रास भाषण ऐकतोय आणि त्याच्या जन्मगावी घेऊन जातोय. आज हा विचार करण्यासारखी गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि मग पुढे पाहिलं जर आपण तर ते कलसेमधील अनेक प्रमुख मनुष्य होता. त्याचं नाव फिलमोन हा सुद्धा होता आणि त्याचा जो पालट आहे तो इपफ्रासच्या काळातच झालेला आहे. म्हणजे इपफ्रासने जी बातम्या आणलेली आहे, जो सुवार्थ आणलेला आहे त्याच्याद्वारे इपफ्रासचा बदल झालेला आहे. आणि आपण पाहतोय इपफ्रास सुद्धा त्या गावामध्ये त्याचं जीवन बदललेलं आहे. आपण इथं जर पाहिलं तर इथं म्हटलेलं आहे कुठल्याही प्रकारामध्ये आपण कितीही गुलामगिरीच्या कल्पनेचा तिरस्कार केला आणि पौलाने तिचा धक्कार केला आहे अशी इच्छा धरली तरी तेथे पौल जे म्हणत आहे त्याबरोबर आपले एकमत कसं होईल. आता आपण हा प्रश्न लेखकाने विचारलेला आहे. आज पौल ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी काय करत आहे, देवाचं गौरव करत आहे आणि देवाची स्तुती करत आहे. जो सुवार्थ आहे तो सुवार्थ गाजवत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी पौल गेलेला आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ख्रिस्त केंद्रित त्याचं जीवन जे आहे तो जगलेलं आहे आणि लोकांना जी सुवार्थ आहे ती सुवार्थ त्याने केलेलं आहे. आताच आपण पाहिलं की त्यांनी बंदीगृहातून सुद्धा त्यांनी पत्र लिहिलेले आहेत आणि या सर्व गोष्टींच्या द्वारे पौलांनी काय केलेलं आहे, ख्रिस्त गाजवलेला आहे. आपण पुढे जर पाहिलं माझ्याकडे गुरुवारचा सुद्धा मथळा आहे, मुद्दा आहे. तर तिथे आपण पाहायला मिळतंय फिलिप्पी आणि कलसे येथील मंडळ्या आपण पाहिलं आतापर्यंत की फिलिप्पी आणि कलसे मंडळीपर्यंत काय केलेलं आहे, शुभवर्तमान गेलेलं आहे. आणि म्हणून फिलिप्पेकरस पत्राचा पहिला अध्याय 1 ते 3 आणि कलसेकरस पत्राचा पहिला अध्याय 1 ते 2 वचन जर वाचलं तर पौल त्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं वर्णन करत आहे आणि त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं चित्र रेखाटण्याचा तो प्रयत्न करत आहे. आणि तो तिथे म्हणत आहे जर आपण वाचलं तर तो म्हणतोय की ते पवित्र जन आहेत. आता ते पवित्र जन आहेत. आता पवित्र जन ते का आहेत किंवा ते पवित्र जन त्यांना पौल का म्हणत आहे, तर आत्ताच आपण पाहिलं कलसे नगराची जी अवस्था होती, फिलिप्पी नगराची जी अवस्था होती ते पूर्ण हिंदू संस्कृतीमध्ये गढून गेलेले असे ते लोक होते. त्यामध्ये भरपूर हिंदू प्रथा आणि भरपूर जी त्यांच्या पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये ते गढून गेलेले लोक आहेत. मात्र पौलाच्या भाषणाच्या द्वारे तो जो मनुष्य आहे एपफ्रास त्याचा बदल झालेला आहे आणि तो तिथे ती सुवार्थ घेऊन जातोय आणि लोकांचं जीवन काय झालेलं आहे, बदललेलं आहे. आणि म्हणून जर आपण पाहिलं पूर्णपणे वेगळं होणं म्हणजे काय, तर 2 पेत्र याचा 2रा अध्याय 9व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे वेगळं होणं म्हणजे काय आज आपल्याला इथं समजून येतंय. तर असं म्हटलेलं आहे की तुम्ही तर निवडलेला वंश, याजकीय गण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले,
व त्याचे तुम्ही गुण प्रसिद्ध करावे असं म्हटलेलं आहे. पेत्र इथे म्हणतोय. आणि पौलाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर पौल काय करत आहे, जिथे कुठे जाईल तिथे देवाचे गुण तो प्रसिद्ध करत आहे. एवढंच केवळ नाही, त्याच्या सेवा कार्याच्या द्वारे, त्याच्या सुवार्तेच्या द्वारे, त्याच्या पत्राच्या द्वारे लोकांचं सुद्धा जीवन बदलत आहे. आणि पुढे आपण पाहिलं तर 10व्या वचनामध्ये किती स्पष्ट म्हणतोय पेत्र इथे, की ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. आमेन. देव म्हणतो इथे पेत्राच्या द्वारे, पेत्र इथे म्हणतोय की तो पूर्वी तुम्ही लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हास दया मिळालेली नव्हती, आता तर दया मिळालेली आहे. पहा प्रियानो, जर आपण पाहिलं, म्हणून इथं पौल गुरुवारच्या मथळ्यामध्ये म्हणतोय फिलिप्पी आणि कलोसे त्या लोकांना, देवाचे पवित्र जन. देवाचे पवित्र जन या शब्दाचा अर्थ हा आहे की ते काय झालेले आहेत, आता त्यांच्या जुन्या परंपरेतून, जुन्या बाकीच्या वाईट गोष्टीतून आता सत्य देवाकडे वळालेले आहेत. आणि किती सुंदर प्रकारचे हे दोन मुद्दे आहेत. आणि आपल्याला किती पौलाचं जे कार्य आहे, त्या पौलाच्या कार्याच्या द्वारे किती महान असा प्रकाश आपल्या समोर येत आहे, की तो जो पौल आहे, जो कार्य करत आहे, त्या कार्याच्या द्वारे देव काय करत आहे, अनेक लोकांचा बदल करत आहे. आज मी सांगू इच्छितोय, तीच संधी परमेश्वराने तुम्हाला आणि मला सुद्धा देव केलेले आहे. तर या मुद्द्याबद्दल आणि पौलाच्या कार्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानत आहे. धन्यवाद पाळक साहेब, आपल्या दोघांच्या या मतांबद्दल आणि या अभ्यासाबद्दल मी आपले आभार मानत आहे. नक्कीच आपण सर्वजण शिकत आहोत की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीचे छळ येत राहतील आणि अशा छळांमध्ये आपल्या प्रत्येकांना जो सामना करायचा आहे तो ख्रिस्ताद्वारे करायचा आहे. ख्रिस्तानं आपल्या सर्वांना त्याच्या पवित्रीकरणाकरिता त्याच्या सत्याच्या आत्म्याद्वारे निवडलेलं आहे. आणि मग आपल्या सर्वांना हे सांगण्यात येत आहे की आपण ख्रिस्ताचा आत्मा आपल्या जीवनामध्ये घ्यावा. जो आत्मा ज्यावेळेस कोणी आपल्यावर छळ करतील, आपण त्याबद्दल सूड उगवू नये, त्याबद्दल आपण आपल्या रीतीनं उत्तर देऊ नये, तर धैर्यानं वाट पाहावी, देवाला त्या ठिकाणी कार्य करू द्यावं. आजच्या भागामध्ये आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे की इतर लोक आपल्याला बोलतील, परंतु त्यांना बोलू द्या. ते त्यांची कृती करतील, त्यांना करू द्या. परंतु आपण स्वतःहून देवाच्या, ख्रिस्ताच्या नम्रतेमध्ये आणि साधेपणानं पुढे चालत राहावं. ख्रिस्ताच्या बाहूंवर विश्वास ठेवा, त्याच्या योजनांवर विश्वास ठेवा की परमेश्वर प्रत्येक गोष्टींमध्ये नेहमी सक्रिय आहे. आणि या सर्व अध्यायामधून, आजच्या धड्यामधून जो काही आपण भाग शिकलेला आहोत, त्याच्याबद्दल आपल्या पाळक साहेबांना देखील आपण विचारूया की आपल्या प्रत्येकांना अजून काय शिकायला मिळतं. मास्टर सुजय माने. प्रामुख्यानं ख्रिस्ताच्या चरित्रावरती जीवन जगणं आणि शुभवर्तमान जी तारणाची योजना आहे, त्या तारणाच्या योजनेच्या द्वारे मनुष्याला जीवन कसं जगता येईल, सौम्यतेनं, शांततेनं आणि देवाचं प्रेम जे आहे ते इतर लोकांसमोर सादर करता कसं येईल, हा पाऊल आम्हाला त्याच्या वचनातून, त्याच्या कृतीतून, प्रीतीच्या द्वारे आज आम्हाला या ठिकाणी जीवन दाखवत आहे. धन्यवाद पास्टर. पास्टर सागर मोहिते. खूप सुंदर प्रकारचं जे उत्तर आहे पास्टर सुजय यांनी दिलेलं आहे. आणि मी ह्या जो धड्याचा आपण सारांश आपण पाहिला, तर मला असं वाटतंय की पौलासारखी जरी संकटाची अवस्था तुमच्या माझ्यावरती आली, तरी सुद्धा आपल्याला इथे समजून येतंय की पौला संगती प्रभू येशू ख्रिस्त होता, पवित्र आत्मा होता. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक घटनेमध्ये देव त्याच्या संगती होता आणि पवित्र आत्मा त्याला मार्गदर्शन करत होता. आणि पौलाच्या द्वारे उत्तम प्रकारचं कार्य परमेश्वराने करून घेतलेलं आहे. आणि आज ह्या शेवटच्या काळामध्ये तुम्ही आणि मी राहत असताना सुद्धा देवाची तीच इच्छा आहे. आणि मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितोय या माध्यमातून, नक्कीच जर पौला संगती परमेश्वर होता, तर तुमच्या माझ्या संगती सुद्धा नक्कीच असणार आहे. धन्यवाद पास्टर. आपल्या प्रत्येकांच्या सुंदर अशा मतांबद्दल मी आपले आभार मानत आहे. आपण प्रत्येकजण शिकत आहोत की या सर्व धड्यातून परमेश्वर आपलं महत्व आपल्याला दाखवत आहे. आपलं महत्व किंवा आपलं जे मोल आहे ते आपण आपल्या नजरेमध्ये नाही, परंतु ज्यानं आपलं तारण करण्यासाठी आपला प्राण दिला त्या ख्रिस्ताच्या नजरेतून आपण पाहणार आहोत. आपल्या जीवनामध्ये जरी छळ झाला, पौलाप्रमाणे आणि त्याच्या अनेक साऱ्या सेवकांप्रमाणे, विश्वासकांप्रमाणे आपण देखील आपला विश्वास त्यागू नये. या धड्याद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आणि हे धडे आपण येणाऱ्या दिवसामध्ये शिकत असताना पुढील आठवडी परत एकवार आपण भेटूया. तोपर्यंत परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.